बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल 112 गावं बाधित झाली असून शेती, घरे आणि जनावरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। 31 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेले, अनेक घरांची पडझड झाली असून विहिरींचंही नुकसान झालंय। त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवलंय। या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडनं बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत नांदुरा तालुका तातडीनं ओला दुष्काळग्रस्त घोषित करावा, बाधित क्षेत्राचे त्वरित पंचनामे करावेत, शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50,000 रुपये मदत द्यावी, तसेच पडलेली घरं, खचलेल्या विहिरी आणि मृत जनावरांची भरपाई तातडीनं द्यावी अशी मागणी केली आहे। मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संभाजी ब्रिगेडनं दिलेला आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी शिवाजी पैसोडे यांचा रिपोर्ट। जय जिजाऊ। आज आपण नांदुरा तालुक्यात जी 31 तारखेला ढगफुटी झालेली आहे, अतिवृष्टी झालेली आहे, त्या बाऱ्यात आपण आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज संपूर्ण तालुक्यात 112 गावामध्ये जे ढगफुटी झालेली आहे, कुणाचे ढोरं वाहून गेलेले आहेत, एक शेतकरी पाण्यामध्ये वाहून गेल्यामुळे मरण पावलेले आहे आणि जे सोयाबीन, तूर, उडीद, मूग जे नुकसान झालेलं आहे, सरसकट सगळ्या शेतमालाचं जे नुकसान झालेलं आहे, 112 गावामध्ये ढगफुटी झालेली असून संपूर्ण तालुक्याला सरसकट हेक्टरी 50,000 रुपये मिळण्यात यावे, याकरता आपण आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने तालुका तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। तर लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे। नाही मिळाली तर आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करू। जय जिजाऊ, जय ब्रिगेड, जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान।